तुमचा शॉप फ्लोअर सुरळीत चालतोय, परफेक्ट प्लॅनिंगसह, टीम पण एकदम ट्रेंड झाली, तरीही डिलिव्हरीज उशिरा होत आहेत. आता ही तुमच्या भिंतीबाहेर बघायची वेळ आली. सप्लायर कास्टिंग देतो, पण 15% बॅचेस डायमेन्शनल इश्यूजसह येतात, ज्यांना तुमच्या कन्स्टंट मशीनवर रिवर्क करावा लागतो. रोज 3 ते 4 तास वाया जातात. येथे तुमचा सप्लायर कन्स्टंट आहे. पहिला उपाय म्हणजे सप्लायर बदलणे, जो बऱ्याच वेळी अशक्य असतो, किंवा शेअर्ड डेटासह एक्झिस्टिंग सप्लायर बरोबर इनकमिंग क्वालिटीवर काम करणे. आपल्या कारखान्यामध्ये आपण इंटरनल सुधारणेत मोठी गुंतवणूक करतो आणि थ्रूपुट वाढवतो, आणि दुर्दैवाने असा बाहेरचा कन्स्ट्रेंट दरमहा शांतपणे 15 ते 20% थ्रूपुट खात असतो. सप्लाय चेन हा संपूर्ण कन्स्ट्रेंट ऑडिटचा महत्वाचा आणि अविभाज्य घटक आहे, ज्याकडे बरेचदा दुर्लक्ष होते. मी खूप अनुभवी लोकांना सिस्टीम बरोबर झगडताना आणि दमून जाताना पाहिले. प्रोडक्शनचं टार्गेट आणि डिस्पॅचची डेडलाईन गाठण्यासाठी सगळे मेहनत करतात, पण नेमकं कुठं चुकतं हेच कळत नाही, आणि नेहमीसारखी डिस्पॅचची तारीख हुकते. पण नंतर हे असंच होत राहतं, म्हणून प्रयत्न कमी पडत जातात आणि कारखाना दुष्टचक्रात अडकतो. त्यातच कन्स्टंट असलेल्या मशीनवरचा कामगार किंवा ऑपरेटर ढिला पडला तर अजून आगीतून उठून फोपाट्यात अशी गत होते. म्हणून सगळ्यात महत्वाचे काम म्हणजे कन्स्टंट ओळखा, त्याप्रमाणे कपॅसिटी प्लॅन करा, त्याप्रमाणे डिस्पॅच डेट ठरवा. एक गंमत सांगतो. एका युनिटमध्ये प्रोडक्शन सिस्टीममध्ये काही प्रॉब्लेम नव्हता, सगळं व्यवस्थित सुरू होतं. WIPचा पसारा कुठेही दिसत नव्हता, तरी डिस्पॅच वेळेवर होत नव्हता. कारण फाउंड्रीमधून येताना काहीच कास्टिंगच्या एका पॅरामीटरला लिमिटच्या बाहेर एरर होती. त्याला अगोदर लेथ मशीनवर लावायला लागायचे, आणि त्यामुळं कन्स्टंट असलेली मशीन बंद राहायची. याला उपाय म्हणून व्हेंडरला सांगून पाहिलं, पण त्याचा काय उपयोग झाला नाही. हा इश्यू फक्त 20 ते 30% कास्टिंगलाच येत होता. मग आपला नेहमीचा उपाय, ड्रमच्या गतीने बफरचा साठा ठेवून दिला. लागतात त्याच्यापेक्षा जास्त कास्टिंग आणले गेले आणि कन्स्टंट समोरचा बफर मॅनेज केला. ऑन पेपर जेवढं हवं तेवढं प्रोडक्शन मिळत गेलं. तर असा कन्स्ट्रेंट कुठेही आणि कोणत्याही रूपात असू शकतो. आपले काम त्याला शोधणे, ठीक करणे आणि पुन्हा शोधणे.